हरियाणातील नीलाखेडी नावाच्या गावात गुरजील सिंग हा आपल्या पत्नी आणि 3 मुलांसोबत राहत होता. त्याच्या मोठ्या मुलाचं नाव होतं अमनदीप. 2016 मध्ये अमनदीपचा विवाह अंबाल्यात राहणाऱ्या रिम्पी नावाच्या मुलीसोबत झाला होता. लग्नानंतर सुरुवातीला सगळं अगदी व्यवस्थित चाललं होतं. अमनदीप उचाना येथे एका फोटोग्राफी लॅबमध्ये ग्राफिक डिझाईनचं काम करत असे आणि रिम्पी घर सांभाळत असे. काही महिन्यांनी त्यांच्या घरी एका मुलीच्या रूपाने आनंद आला आणि संसार अजून रंगू लागला. रिम्पी सौंदर्याने आणि स्वभावाने आकर्षक होती. तिच्या हसण्यात, बोलण्यात आणि व्यक्तिमत्वात एक वेगळाच मोह होता. अमनदीप तिच्या प्रेमात बुडून गेला होता. दोघांचं वैवाहिक जीवन सुरुवातीला रोमॅन्स आणि प्रेमाने भरलेलं होतं. पण हळूहळू त्या नात्यात काहीतरी बदलत गेलं. एक रात्री मनमोकळेपणाने बोलताना रिम्पीनं सांगितलं की तिच्या आयुष्यात आधी कोणीतरी होतं. ते ऐकून अमनदीप स्तब्ध झाला. आधी कधीच तिने याबद्दल उल्लेख केला नव्हता. त्या व्यक्तीचं नाव होतं सनी. अमनदीपला आठवलं जेव्हा ते बाहेर फिरायला जात असत तेव्हा रिम्पी नेहमी आग्रह करून सनीला सोबत आणत असे. त्यावेळी त्याला ते साधं नातं वाटलं होतं. पण आता त्याला सगळं वेगळ्या नजरेने दिसू लागलं. मनात शंका निर्माण झाली. पण रिम्पीने कोमल आवाजात सांगितले, तो माझा भूतकाळ आहे, पण आता तूच माझ्या आयुष्याचा एकमेव भाग आहेस. त्या शब्दांनी अमनदीप पुन्हा तिच्यावर विश्वास ठेवू लागला. पण हळूहळू हा विश्वास तिच्यासाठी परवाना बनत गेला. सनी आता घरात खुल्या रीतीने येऊ जाऊ लागला. अंबाल्यात रिम्पी माहेरी गेली की सनी तिच्यासोबत असायचा. त्यांचं नातं आता मैत्रीच्या पलीकडे बरंच पुढं गेलं होतं. एकदा अमनदीप अकस्मात घरी आला आणि त्याने सनीला बेडरूममधून बाहेर येताना पाहिलं. क्षणभर त्याचा भडका उडाला, पण रिम्पीनं त्याला शांत केलं. तूच मला त्याला भेटण्याची परवानगी दिली आहेस, मग राग कसला? अमनदीप कोसळला मानसिकरित्या, भावनिकरित्या. त्या दिवसानंतर त्यानं मर्यादा घातल्या. मैत्री असू दे, पण अशाच आळ्या नाहीत. पण आता उशीर झाला होता. रिम्पी आणि सनीने ठरवलं अमनदीप या नात्याच्या आड येतोय, म्हणजे तो हटवायलाच हवा. सनीने आपल्या 2 मित्रांना कुणाल आणि मनी या कटात घेऊन योजना पक्की केली आणि ती संधी आली 20 नोव्हेंबरच्या रात्री. कामावरून निघालेल्या अमनदीपला फोन आला. अरे अफू मिळालीये, येशील का अमनदीपला? नशेचं आकर्षण होतं, त्यामुळे त्याने नकार दिला नाही. तो सांगितलेल्या जागी पोहोचला. सनी तिथं कारमध्ये होता आणि त्याचे साथीदार मोटारसायकलवर. त्यांनी त्याला नशा दिली. थोड्याच वेळात तो बेशुद्धीसारखा झाला. त्याला ओढत त्यांनी शेतात नेलं आणि तिथेच त्याच्यावर निर्दयतेने लोखंडी हातोड्याने वार केले. एका फटक्यात त्याचे सर्व स्वप्न, संसार आणि श्वास संपले. दुसऱ्या दिवशी पोलिसांना शेतात त्याचा मृतदेह सापडला. जवळ रिकाम्या दारूच्या बाटल्या, जेवणाचे पॅकेट आणि बिखुरलेले पुरावे. तपास सुरू झाला. फोन कॉल रेकॉर्ड तपासले गेले आणि धागा थेट सनी आणि रिम्पीपर्यंत पोहोचला. चौकशीत दोघांनी कबुली दिली. सनी, त्याचे साथीदार आणि रिम्पी चौघांनाही अटक झाली. ज्याने पत्नीवर विश्वास ठेवला त्याच पत्नीनेच त्याला मृत्यूच्या रस्त्यावर ढकललं.